बोला. मी दत्तात्रय पांडुरंग गंजे, राहणार गंजेवाडी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. 1995ला माझ्या जमिनीलगत तलाव झाला. त्या तलावामुळं माझ्या जमिनीचं अतोनात नुकसान झालं आहे. 1995ला तलाव झाला. तर मी 2014पासून शासनाला विनंती अर्ज करीत वर्षाला अर्ज देत गेलो. कलेक्टरला दिला, समजायला अर्ज दिलं. कुणीही आजपर्यंत विचार केलेला नाही. काय कालानंतर त्याने दुरुस्ती केली, ती दुरुस्ती नीट झाली नाही. माझं कमीत कमी 11 एकर जमीन नापीक आहे माझी. ह्या अडचणीमुळं माझ्या घरातली 2 माणसं पैशा वाचून नाही दवाखान्यात नेल्या वाचून वारली. भाऊ वारला, वडील वारलं, मी बैल विकली, म्हशी विकली. आर्थिक अडचण. शेवटी 2 एकरातली 2 लाखाची खाजगी देण्यासाठी माती विकली. एवढी परिस्थिती झाली की आज जगणं मुश्किल आहे माझं. भयानक संकट आहे माझ्यावर. मी जगू शकत नाही. तलाव केव्हा झालाय? 1995ला तलाव झाला. हे तलाव झाला तेव्हा ही लाईन होती का? लाईटची लाईट नव्हती. लाईट होती अगोदर. टॉवर लाईन अगोदरच्या तलाव पुन्हा झालाय. तरी तलाव बांधला त्याच्यावर? बांधला. तुळजापूरच्या ह्या जमिनीवर कर्ज किती आहे आणि ते कर्ज भरलंय का? म्हणजे बँकेकडून काय हे आहे तुम्हाला? बँकेकडून नोटीस आली त्या, कोर्टात केस गेली आहे, कोर्टात हजर राहा म्हणून नोटीस आली त्या. मी अजून हजर बी झालो नाही त्यांच्याबद्दल. किती कर्ज उचललं होतं आणि कशासाठी कर्ज घेतलं होतं? शेष जमिनी दुरुस्तीसाठीच कर्ज उचललं. ती काय स्वतःहून 1000 फूट चारी खांदली, ही केली, पाण्याचा प्रयत्न केला काढायचा, का उपयोग झालेला नाही. तुम्ही तलाव दुरुस्तीसाठी अधिकाऱ्यांना भेटलात का? भेटलो. हमेशा अधिकाऱ्यांनी दुरुस्ती केली का? म्हणजे विभागानं, जलसंधारण विभागानं दुरुस्ती केली का याची? केली, पण ती काय उपयोगाची झाली नाही. लावली जाऊ करून गेली निघून. किती खर्च परिस्थिती झाली. किती खर्च? कमीत कमी 10 लाखाचं काम झालंय तलावाचं. आता परत होणार आहे? आता पुन्हा 20 लाखाची मंजुरी आली आहे म्हणते ती. आम्ही करून देत आहोत. इथपर्यंत येऊन वाहनं घेऊन आली ती. मी काम करू दिलं नाही त्याला. माझा विचार केला तर बरं, नाही तर मी काम करू देत नाही म्हणलं त्याला.